नमस्कार मंडळी, स्वागत आहे रंगभूमी.com वर. माझ्यासोबत आहे यश. अभिषेक देशमुख. अभिषेक, तुझं खूप स्वागत आहे रंगभूमी.com वर. रंगभूमी.com वर तुझं स्वागत करताना मला अतिशय आनंद होतोय, कारण रंगभूमीवरही तुझं स्वागत होतंय. येस. आणि मलाही खूप आनंद होतोय. इंटरव्ह्यू माझा रंगभूमीवर होतोय, कारण प्रत्येकाची जशी इच्छा असते की आपण माध्यम एक निवडतो, त्याच्यात आपण काम करतो, कलाकार म्हणून अभिनय करतो, पण वेगळं काहीतरी आपल्याला ट्रायआउट करून बघायचं असतं. आणि मनात कुठेतरी वाटत असतं की वेगळ्या प्रकारे प्रेक्षकांनी आपल्याला बघावं. म्हणजे प्रत्येक माध्यमाची एक ताकद आहे, तशी रंगभूमीची पण एक ताकद आहे. आपल्याकडे फार पूर्वीपासून हे माध्यम आहे ज्याच्यावर प्रेक्षक मनापासून प्रेम करतात. तर अशा ठिकाणी, अशा रंगभूमीवर मला या व्यावसायिक नाटकातून मी पदार्पण करतोय म्हटल्यानंतर मला खूप छान वाटतंय. आणि प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं तसं की संध्याताई रोठे, दिलीप जाधव, प्रांजली रोठे मते, म्हणजे या निर्मात्यांनी मिळून हे उभं केलं. संतोष वेरूळकर यांच्यासारखा डिरेक्टर आहे, संपदाताई सारखी लेखिका आहे. तर इतका छान संच मिळाल्यानंतर हे करायला मिळणं म्हणजे हे माझ्यासाठी एक वेगळी एक्साइटमेंट आहे आणि एक स्वतःसाठी एक वेगळं चॅलेंज आहे. मला त्याच्यामुळे आता मी थोडासा नर्वस पण आहे, पण मला छानही वाटतं आहे की मी इतक्या छान सगळ्या लोकांबरोबर नाटकात एक महत्त्वपूर्ण भूमिका करतो आहे, तीसुद्धा अलका कुबल यांच्याबरोबर. तर ही तालीम, ही प्रोसेस, हे सगळं खूप काही देऊन जाणार आहे. खरंच मी इथे आता एंटर केलं ना, आता अलकाताईंचं तू नाव घेतलंस तर मला बोलावं लागेल की पॉझिटिव्हिटीचं म्हणजे इथे त्या अशा ओढून घेतात आणि ती पॉझिटिव्हिटी आपल्याला देतात. तुम्ही कितीही निगेटिव्ह विचाराने या एंटर करा, त्या ती पॉझिटिव्हिटी तुम्हाला देतात. आणि तूही एवढा हसमुख चेहरा आहे, खरंच एकदम पॉझिटिव्ह. दोन गोष्टी माझ्यावर फर्स्ट इम्प्रेशन अख्ख्या टीमचं असं आहे, आत्ता पत्रकार परिषद झाली म्हणून मी बोलते, की एक तर पॉझिटिव्हिटी आणि दुसरं म्हणजे तुमचं गिव्ह अँड टेक जे आहे ना आपसामध्ये, ते कमाल आहे म्हणजे त्याला हे नाही. आणि सगळे परफेक्शनिस्ट आहेत, लेट मी टेल यू. त्यामुळे एक असं महाभयंकर सुंदर असं काहीतरी कलाकृती घडणार आहे रंगभूमीवर, ह्याची मी तुम्हाला हमी देते. आणि दुसरं, तू नाटकात आहेस हे मला कसं कळलं, त्याचा एक गमतीशीर किस्सा आहे, तो मला सांगावाच लागेल. ज्याचा त्याचा विठ्ठल, मधुर आणि गोखलेचं आता सध्या रंगमंचावर आलं आहे. तर मी यशवंत नाट्य मंदिरात होते, कव्हर करायला गेलेलो आम्ही. तर आम्ही विचारलं मामांना आले आहेत का त्या, म्हणून अच्छा त्या नाही आल्या आहेत अजून, त्यांचा मुलगा आला आहे वर. मुलगा आलाय आणि थोड्या वेळेस तू दिसलास. म्हटलं काहीतरी शिजतंय, नवीन नाटक येतं आहे. आणि आम्हाला थोड्याच दिवसात कळलं की वजनदार येतं आहे. पुन्हा एकदा खूप शुभेच्छा तुला या नाटकासाठी. थोडंसं सांग, काहीतरी सांग व्यक्तिरेखेबद्दल. एवढं मी नक्की सांगेन की अलका त्यांच्या मुलाचं पात्र मी करतोय आणि तू म्हणलीस तसं एक पॉझिटिव्हिटी ही येथे जाणवते. आणि नाटकात सुद्धा मी असं म्हणेन की ती एक पॉझिटिव्हिटी आहे, पण त्याला एक वेगळा दृष्टिकोन आहे. तो जर मी सांगितला तर नाटकातली ॲक्च्युली मजा जाईल. त्याच्यामुळे आम्ही आई मुलगा आहोत आणि एका वेगळ्या पद्धतीने आईची मुलाकडनं असलेली अपेक्षा आणि मुलाची आईकडनं असलेली अपेक्षा यावर भाष्य करणारं आणि सगळ्यांना कनेक्ट होईल अशा पद्धतीचं या नाटकाचं लेखन आहे. आणि त्या पद्धतीने संतोष वेरूळकर ते बसवत आहेत. आणि अलकाताईंबरोबर काम करणं, तर मी खरंच सांगेन, तू केलंस ऑब्झर्व, ते अगदी करेक्ट आहे की पॉझिटिव्हिटी त्यांच्यामध्ये भयानक आहे. जेव्हा भयानक म्हणजे खूप चांगली आहे, खरंच आहे. शब्दात मांडणं कठीण आहे, एवढं सुंदर होतं की नाटकाची प्रोसेस ही खूप इंटिमेट असते. एकच सीन केला आणि उद्या तुम्ही वेगळा सीन केला, परवा, अशी एक टी व्ही सिरियलचं असतं. पण नाटकामध्ये तसं नसतं. नाटकामध्ये तुम्हाला समोरच्याच्या डोळ्यात बघणं, देहबोली, या सगळ्यातनं समोरच्या व्यक्तीला त्या पात्रासकट ॲक्सेप्ट करावं लागतं. तर हा त्यांचा मोठेपणा आहे की त्यांनी मला लवकर त्यांचं मुलगा म्हणून, मुलाचं पात्र मी करतोय म्हणून ॲक्सेप्ट केलं आणि ती कम्फर्ट लेवल दिली. त्यामुळे मी रोज घरी जाताना खूप रिहर्सल करून झाल्यानंतर मी घरी जाताना विचार करतो की आपण आत्ता कोणाबरोबर सीन करून आलो, आपण आत्ता कोणाबरोबर संवाद शेअर केले, आपण आज कोणाबरोबर लुक्सवर डिस्कशन केलं, आज आपल्याला कोणी विचारलं की माझं कसं होतं आहे रे, आणि आपण त्यांना सांगितलं. मग ही मोकळीक, हा मोठेपणा हा त्यांच्याकडनं असल्यामुळे रोज घरी जाताना मला ते असं व्हायचं की हो, आणि याची जाणीव व्हायची की ही एक वेगळी जबाबदारी आहे. नाटकात सिनियर्स बरोबर काम करणं आणि प्रेक्षकांसाठी, आज मराठी प्रेक्षक असा आहे की जो मोठी मोठी तिकीटं काढून ते नाटक बघायला येतात.
त्याच्यामुळे मला ती जबाबदारीची जाणीव पण झाली आणि त्यांनी तो कम्फर्ट आमच्यामध्ये, ती सहजता त्यांनी मेंटेन केली. हा त्यांचा मोठेपणा आहे. तर अशा पद्धतीने हा प्रवास सुरू आहे आणि आता तो खूप छान एका टप्प्यावर आला आहे आणि आता लवकरच प्रेक्षकांसमोर येईल आणि आम्हालासुद्धा ते सादर करायची खूप इच्छा आहे आणि आम्ही त्याच्यासाठी सगळेजण खूप मेहनत करतो आहे. अलकाताईसुद्धा खूप अगदी नवख्या, म्हणजे तुम्हाला कळतं की ज्या बाईने इतके सिनेमे केलेत ते करत असताना एक सिनेमा केल्यानंतर लोकांचं असं होतं की अरे मी एक फिल्म केली आणि एक असं झालं तसं झालं, पण यांनी कितीतरी सिनेमे केलेत. हे सिनेमे केल्यानंतरचा अनुभव आणि त्याच्यानंतर येणारं एक स्थैर्य हे नेहमीच सकारात्मकता देणारं असतं, जे मला त्यांच्याकडनं मिळालं आणि मी त्यामुळे शिकतो पण आहे अजून काहीतरी नवीन फाइंड आउट करायच्या मागे. आणि यानंतरही मला या माध्यमात अजून खूप काही करता येईल वेगळ्या पद्धतीचं, एवढी मला खात्री वाटते. त्याच्यामुळे आता भेटूया लवकरच. तर तुझा स्ट्रगल थोडा सांग ना. रंगभूमीवर स्टेजवर भर हाताना वगैरे असतात थोडे ABCD गमभन, त्याच्यात कुठे जरा नाही, याचं क्रेडिट आता तिथून सुरुवात करतो की संतोष वेरूळकर आमचे जे दिग्दर्शक आहेत ते आमच्याकडनं सगळ्या गोष्टी खूप व्यवस्थित करून घेतात. त्यांचं प्रत्येक गोष्टीकडे त्यांचं लक्ष असतं. त्यांची म्हणतो आपण त्याला त्यांच्या नोट्स असतात. त्यामुळे कुठलीच गोष्ट कॅज्युअली न घेता, कुठलीच गोष्ट अननोटिस्ड नसते. कुठलंही एक्सप्रेशन, संपदाताईचं स्क्रिप्ट जे आहे त्याच्यामध्ये कुठेही पण आणि असं ॲड तुम्ही करूच शकत नाही, कारण ते इतकं छान स्पेसिफिक लिहिलं आहे. तर असे सगळे लेखक दिग्दर्शक हे दोघे असे असल्यामुळे कस लागतो. कॅज्युअली घेऊन किंवा एक डायलॉग आपण बोलून गेलो किंवा हे मला वाटलं म्हणून मी असं बोललो असं नाही चालत, कारण समोरनं पैसे घेऊन येणारे लोक आहेत, देऊन येणारे लोक आहेत, प्रेक्षक आहेत, त्या सगळ्यांना आपण बांधील आहोत चांगल्या कामासाठी. तर ते माझं ABCD हे आहे की कस लागतो आहे माझा आणि माध्यमातला बदल असल्यामुळे मला त्याच्यावर काम करावं लागतं आहे आणि मी मेहनत करतो आहे. आणि कुठेही अडलो तर अलकाताई मला सांगतात, दिग्दर्शक कायम आहेत, सगळेच जण मला आमच्या नाटकात साक्षी, पूनम या आहेत, अभयदादा आहे सिनियर, या सगळ्यांकडनं काही ना काही गोष्टी शिकायला मिळतात आणि स्ट्रगल होतं. आणि मी नाटकात काम खूप लहानपणापासून करतो आहे. माझं लहानपण जळगावला गेलं. मी वयाच्या 4-5व्या वर्षापासून नाटकात काम करतो आहे. आई कुठे काय करते सर की मालिका मला मिळाली, चॅनल आणि आमचे निर्माते, आमच्या लेखिका या सगळ्यांनी ती दिली, ती लोकांपर्यंत पोहोचली. पण या माध्यमात मी खूप पूर्वीपासून करतो आहे, पण आता मला ही संधी मिळते, त्यामुळे मला पुन्हा एकदा स्टेजवर हे सगळं करायला मिळतं आहे. म्हणजे तुम्ही ठरवून असं आलं नाहीत ना की अरुंधती तिकडे ते यश इकडे नाटकातच, आम्हीच ठरवून असं वा नाहीच पण नाही, असं खरंच नव्हतं. आणि इतकं छान नाटक समोरून आल्यानंतर ते आवडलंच, काही प्रश्नच नाही. आणि त्यात काहीतरी वेगळेपण आहे, तर त्यामुळे हे आपोआप घडलं आणि मी हे करतो आहे. खूप वजनदार परफॉर्मन्स होऊ देत तुझं आणि वजनदार नाटक आहेच. सगळे परफेक्शनिस्ट आहेत, मी पुन्हा ते सांगते. खरं बोलतोय की संपदाताईंनी लिहिलेल्या तुम्ही लिखाणात एकही काही नाही ॲड करू शकत. मला माहिती आहे अलकाताई पण परफेक्शनिस्ट आहेत, यशही परफेक्शनिस्ट, अभिषेकही परफेक्शनिस्ट. हृदयात ते कोरलेलं आहे ना कॅरेक्टर, असं झालं ते सगळ्या घराघरात पोचलं आणि आता तुम्ही त्याला भेटू शकता, लाईव्ह त्याचा परफॉर्मन्स बघू शकता. नक्की भेट द्या वजनदार नाटकाला. थँक्यू सो मच. थँक्यू.